नेमका उपसभापतींना सभापतींना सनदी अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचे अधिकार आहेत नाही आहेत. तर उपसभापतींना असा निर्णय जर आपल्या खुर्चीचा गैरउपयोग करून जर घेतला असेल म्हणून आम्ही त्यांच्यावरती रिबोल प्रस्ताव आणलेला आहे. परंतु सभापती हे कुठल्या पक्षाचे नाहीत. पक्षाचा इंटरेस्ट घेऊन सभापती डायरेक्शन देऊ शकत नाहीत. तिकडे बसलेली व्यक्ती जी आहे ही महाराष्ट्र राज्याच्या घटनापीठावरती बसलेली आहे आणि घटनापीठावर एकदा जर कोण बसलेला असेल तर त्याच्यासाठी सगळे समान असतात. सभापती किंवा अध्यक्ष एक्झिक्युटिव्हच्या शूमध्ये जाऊ शकत नाही. सभापती अध्यक्ष किंवा अगदी तालिका सभापती देखील परिस्थिती अनुरूप एखादा निर्देश देऊ शकतात. पण तो निर्देश दिला म्हणजे आता त्याच्यातनं सुटका नाही, ते ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही. त्या संदर्भात जी वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थिती अनुरूपच त्याच्यावर कारवाई होते असा माझा समज आहे. मुख्यमंत्री आलेले आहेत सभागृहात. मला वाटतं आपण देखील त्याचीच वाट बघत होतात. विषय असा आहे की सदस्यांच्या मनात कुठला कामकाजाबद्दल संभ्रम राहू नये याच्यासाठी पॉईंट ऑफ बिझनेस आहे. काल प्रवीण दरेकर यांनी या सभागृहामध्ये काही प्रश्न उपस्थित केले आणि ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने यावरती चर्चा झाली. सभापतींचे अधिकार काय, सभापतींना अधिकार आहेत, उपसभापतींना अधिकार काय, तालिका सभापतींना अधिकार काय, याच्या बाबतीमध्ये ह्या सभागृहाच्या सदस्यांच्या मनामध्ये आजही बरेचसे विषय किंवा आमच्या मनात संभ्रम आहे. कारण काल एक उपसभापतींनी या खुर्चीवरना एक सनदी अधिकारी IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करण्याचे निर्देश दिले. हे निर्देश दिल्याच्या नंतर खालीच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यावर असं सांगितलं की आम्ही याची पूर्ण चौकशी करून त्यानंतर आम्ही याच्या बाबतीतला निर्णय घेऊ. सभापतींनी दिलेले निर्णय, उपसभापतींनी दिलेले निर्देश, मुख्यमंत्र्यांनी खाली केलेलं त्याच्यावरचं स्टेटमेंट, त्यानंतर आपल्याकडे समोर आल्याच्या नंतर आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती राखून ठेवलेलं त्याच्यावरचं रुलिंग, या सगळ्याच्या बाबतीत आमच्या मनात शंका निर्माण झाली आहे की नेमकं उपसभापतींना सभापतींना सनदी अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचे अधिकार आहेत नाही आहेत. कारण त्याचं उदाहरण एक असं आहे की खाली तालिका अध्यक्षांनी ज्या सनदी अधिकाऱ्याला सस्पेंड केलं होतं त्याला काही कारणास्तव आपण मागे घेतलं, सरकारने मागे घेतलं. आता हे मागे घेताना कशाच्या आधारावरती घेतलं, तसा तो त्यांचा आदेश चुकीचा होता का, या सगळ्या गोष्टींचा आमच्या मनात अजूनही नीट खुलासा झालेला नाही आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोंधळामध्ये आम्हाला असं वाटतंय की खुर्चीने घेतलेला निर्णय जर मिसयूज ऑफ पॉवर असेल तर उपसभापतींना असा निर्णय जर आपल्या खुर्चीचा गैरउपयोग करून जर घेतला असेल म्हणून आम्ही त्यांच्यावरती रिबोल प्रस्ताव आणलेला आहे. आणि हा रिबोल प्रस्ताव एवढ्यासाठी आणलेला आहे की या रिबोल प्रस्तावामध्ये आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की सभापतींच्या कारण शेवटी आपलं हे सगळं जे विधान परिषद असेल, विधानसभा असेल, ही नियमाने चालते, पुस्तकाने चालते. आणि म्हणून आम्ही हा रिबोल प्रस्ताव आणलेला आहे. त्याच्या बाबतीत योग्य ती कारवाई काय करायची हा आपला अधिकार आहे, तो नियमाप्रमाणे आपण कराल. पण आपण जे राखून ठेवलेलं जजमेंट आहे किंवा राखून ठेवलेले जे काही रुलिंग आहे, आज प्रवीण दरेकर यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत याच्या बाबतीमध्ये माझ्याच मनात नाही तर महाराष्ट्रातल्या ज्याला घटना समजते, कॉन्स्टिट्युशनल डेडलॉक समजतो, त्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून हा कॉन्स्टिट्युशनल डेडलॉक जर सोडवायचा असेल तर आपल्यासारखा दुसरा मोठा जज या सभागृहात तरी कोणी नाही. त्यामुळे आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की याच्या बाबतीत आपण सविस्तर रुलिंग द्यावं, याच्या बाबतीत काय निर्णय होणार आहे तो कळावा. आणि याच्या बाबतीत एक तर दोन गोष्टी आहेत, सभापतीने निर्णय दिलेले कायम राहिले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे. परंतु ते निर्णय कायम राहण्यासाठी त्यांना तो अधिकार आहे की नाही हे देखील आम्हाला शोधणं गरजेचं आहे, जे प्रवीण दरेकरांनी विचारलेलं आहे. त्यामुळे माझा पॉईंट ऑफ बिझनेस असा आहे की या बिझनेसमध्ये आमच्या मनात ज्या काही शंका आहेत या शंकांचं निरसन आपण कधी करणार. सरकार देखील इथेच बसलेलं आहे, आपण देखील इथेच आहात. तर त्यामुळे सरकारचं धोरण याच्या बाबतीतलं काय, आपल्या भूमिका काय आहेत आणि नियमात काय बसतं याचा कृपया आपण खुलासा करावा. माननीय सभापती महोदय, ॲडव्होकेट अनिल परब. अनिल परब यांनी
पॉईंट ऑफ प्रोसिजर किंवा याच्यावर मुद्दा मांडलेला आहे. काल हे सभागृहामध्ये ही चर्चा झाली, आपण निर्णय राखून ठेवला. उपसभापतींनी घेतलेल्या निर्णयाला परत आपण प्रवीण दरेकरांनी एक मुद्दा उपस्थित केला, जो तांत्रिक दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चेला येणं महत्त्वाचं आहे. प्रवीण दरेकरांनी असं सांगितलं की जे सकाळी रुलिंग झालं त्याच्यानंतर प्रवीण दरेकर आले आणि त्यांनी सांगितलं की IPS आणि IAS ऑफिसरांना आपण निलंबित करण्याच्या किंवा बडतर्फ करण्याचा किंवा त्यांना कारवाई करण्याच्या बाबतीमधला सभापतीला आणि उपसभापतींना यांना अधिकार आहे का, हा मुद्दा महत्त्वाचा आलेला आहे. आणि हा मुद्दा एवढ्यासाठी चर्चेला आलेला आहे की त्याचं उत्तर मुख्यमंत्री महोदय देतील. विषय एखाद्या प्रकरणाचा नाही, विषय हा सभागृहातला उच्चस्तरीय असलेल्या या सभापतीच्या खुर्चीचा आलेला आहे. कारण निर्णय हा एखाद्या घटनेपुरता मर्यादित न होता हा निर्णयाच्या अधिकारातून आज जो निर्णय होईल तो मुख्यमंत्री महोदय उद्या त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातला हा निर्णय कायमचा अधोरेखित होईल. पूर्वी या सभागृहामध्ये वसंत डावखरे ज्यावेळा उपसभापती होते त्यांनी एका प्रकरणामध्ये पोलीस उपायुक्त DCP ACP यांना निलंबनाचे आदेश दिले होते. त्याचबरोबर त्या ठिकाणी बाई जगतापांचा एक विषय होता, त्यावेळासुद्धा आपण कारवाई करण्याच्या संदर्भातला निर्णय याच सभागृहामध्ये उपसभापतींनी दिले होते. नवी मुंबई पोलीस आयुक्तामध्ये उपायुक्त म्हणून जे हेमंत नगराळे होते, उपायुक्त तुषार जोशी होते, यांच्यावर सुद्धा तशा प्रकारचं जयंत पाटलांनी अशा प्रकारची हे FIR दाखल करण्याच्या संदर्भात मुद्दा केला होता. त्याच्यावर रामराजांनी कारवाई करण्याच्या संदर्भातला सूतोवाच केले होते. आणि फरांदे साहेब असताना त्यांनी या तत्कालीन उपायुक्त RD शिंदे यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. हे काही निर्णय आपल्या सभागृहामध्ये झाले. अध्यक्ष म्हणून खाली काही निर्णय झाले असतील त्याचा उल्लेख झाला. मागे एका अध्यक्षावर कारवाई करण्याच्या संदर्भात तत्कालीन तालिका अध्यक्ष होते, त्यांनी निर्णय घेतला. IAS ऑफिसरला कारवाई केल्यानंतर परत ते सरकारने त्यांच्यावरची कारवाई मागे घेण्याचा प्रयत्न झाला. हे पण सर्वच होत आहे. किंवा मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्र्यांनी एखाद्या अधिकाऱ्यावर कारवाई केली, मागच्या ह्या अधिवेशनामध्येच बघितलं की ती कारवाई या सभागृहात सांगितल्यानंतर ती मंत्र्यांनी परत माघार घेतली, हे सुद्धा आम्ही सभागृहाने पाहिलेलं आहे. आमचा एकच विषय आहे की आत्ताच्या ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आता हा निर्णय असा आलेला आहे की जो प्रवीण दरेकरांनी सांगितला होता की प्रवीण दरेकर असे म्हणाले की तो अधिकार सभापतींना आहे का, याचा खुलासा झाला की त्याच्यावर मग निश्चितपणाने निर्णय होईल. आणि मला वाटतं की तशा प्रकारचा आपण रुलिंग देणार होता. मुख्यमंत्री बोलतील मग आपण रुलिंग द्यावं, परंतु या रुलिंगमध्ये तुमच्या असलेल्या खुर्चीला, मग त्या तिथे काल आम्ही एक बिल आणलं होतं मुख्यमंत्री महोदय, त्या बिलामध्ये तत्कालीन त्या ठिकाणी तालिका सभापती बसले होते आणि तालिका सभापती बसल्यानंतर तिथे आम्ही सांगितलं जर अधिकार सभापतीच्या व्यतिरिक्त नसेल तर एखादा बिल किंवा एखादा विषय मंजूर करायचा आला तर तो अधिकार त्यांना प्राप्त होईल का, म्हणून याचा आम्हाला सविस्तरपणे या सभागृहाला आणि महाराष्ट्राला कळावं एवढीच आमची विनंती आहे. शशिकांत शिंदे यांनी जे काही सांगितलं हे आम्हाला देखील माहिती आहे. सभापतींच्या अधिकारात आम्ही देखील कित्येक वर्ष या सभागृहात आहोत. सभापतींना शासनाला निर्देश देण्याचे अधिकार आहेत की आपण कारवाई करावी, मग ते कोणी असेल, कमिशनरवर पण कारवाई करावी, म्हणजे जे काय कोणाला, परंतु सभापतींना स्वतः कारवाई करायचे अधिकार आहेत की नाही हा मूळ प्रश्न आहे. प्रश्न काय आहे की सभापतींनी सरकारला निर्देश दिले की तुम्ही कारवाई करा एखाद्या प्रकरणामध्ये, तर तो सभापतींचा अधिकार आहे, आम्ही मान्य करतो. अशी कित्येक प्रकरणं या सभागृहात झालेली आहेत. परंतु सभापती हे कुठल्या पक्षाचे नाहीत. पक्षाचा इंटरेस्ट घेऊन सभापती डायरेक्शन देऊ शकत नाहीत. तिकडे बसलेली व्यक्ती जी आहे ही महाराष्ट्र राज्याच्या घटनापीठावरती बसलेली आहे आणि घटनापीठावर एकदा जर कोण बसलेला असेल तर त्याच्यासाठी सगळे समान असतात. आणि त्याच्यामुळे पक्षहिताचे निर्णय हे सभापतींच्या खुर्चीवरनं होऊ नये आणि म्हणून हा प्रश्न खूप लोकांच्या मनात आहे. त्याच्या बाबतीतला सभापतींनी निर्देश कारवाईचे सरळ सभापतींनी कारवाई करावी अशा प्रकारच्या बाबतीमधला संभ्रम आहे. सभापतींनी सरकारला निर्देश दिले तर त्याच्या बाबतीत आमचं काहीच म्हणणं नाही. आमचा जो प्रश्न आहे तो आहे. माननीय मुख्यमंत्री, एक अत्यंत महत्त्वाचा आणि घटनात्मक मुद्दा हा सभागृहामध्ये चर्चेला आलेला आहे. मुळामध्ये आपण जर आपलं संविधान बघितलं तर या संविधानामध्ये
एक्झिक्युटिव्ह आहे, एक्झिक्युटिव्ह म्हणजे मंत्रिमंडळ आहे, ज्युडिशियरी आहे आणि लेजिस्लेचर आहे, म्हणजे हे लेजिस्लेचर आहे. आणि या तिघांचे अधिकार ठरलेले आहेत. याच्यामधले एक्झिक्युटिव्ह अधिकार जे आहेत ते एक्झिक्युटिव्हचे आहेत, ते लेजिस्लेचरचे नाही आहेत. त्याच्याकरता लेजिस्लेचरला एक्झिक्युटिव्ह उत्तरदायी आहे. लेजिस्लेचर त्याला प्रश्न विचारू शकतं, त्याचं उत्तर एक्झिक्युटिव्हला द्यायचं आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर साधारणपणे सभापती किंवा अध्यक्ष स्थानावर बसलेली जी मंडळी असतात यांचा एक सन्मान असतो. त्यांनी एखादा निर्देश दिला तर तो निर्देश पाळला गेला पाहिजे असा आपला प्रयत्न असतो. मात्र या संदर्भात सभापती महोदयांची माफी मागून मी सांगतो की सभापती किंवा अध्यक्ष एक्झिक्युटिव्हच्या शूमध्ये जाऊ शकत नाही. दे हॅव नो पॉवर टू एंटर इन टू द शू ऑफ एक्झिक्युटिव्ह. आता दोन त्याच्यामध्ये डिस्टिंक्शन सांगतो. जे खालच्या सभागृहात झालं, आता खालच्या सभागृहातला विषय काय होता, अधिकारी मंत्र्याला ब्रीफिंगला आला नाही. आता हा केवळ एक्झिक्युटिव्हचा विषय नाही आहे, हा लेजिस्लेचरचा विषय आहे. कारण ही घटना कुठे घडली आहे, लेजिस्लेचरला बाहेर घडलेली नाही आहे, ही लेजिस्लेचरमध्ये घडलेली आहे. त्यामुळे ती प्रॉपर्टी लेजिस्लेचरची आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एखादा दिलेला निर्देश, हा निर्देश मला असं वाटतं की तो त्यांच्या अधिकारातला आहे किंवा या सभागृहाच्या अधिकारातला आहे. पण बाहेर जेव्हा घटना घडते त्यावेळी त्या घटनेच्या संदर्भात अधिकार हे एक्झिक्युटिव्हचे आहेत, ते लेजिस्लेचरचे किंवा लेजिस्लेचरचे असले तरी लेजिस्लेचरला एक्झिक्युटिव्ह उत्तरदायी आहे. म्हणून जेव्हा एखादा मंत्री या सभागृहात म्हणतो की मी सस्पेंड करीन, मी कारवाई करीन किंवा मी केलाय, त्यावेळेस तो एक्झिक्युटिव्ह आहे. हा एक्झिक्युटिव्ह अधिकार असल्यामुळे त्याला तो अधिकार आहे. ज्यावेळेस सभापती असं निर्देशित करतात त्यावेळी सभापतींनी तो दिलेला निर्देश असतो, त्या संदर्भात त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांनी तो दिलेला निर्देश असं समजून वस्तुस्थिती असेल तर एक्झिक्युटिव्ह त्याच्यावर कारवाई करतो. आणि त्याच्यात जर वेगळी वस्तुस्थिती असेल तर एक्झिक्युटिव्हला हा अधिकार आहे की ते पुन्हा त्यांना कळवू शकतात की ही वस्तुस्थिती नाही, हे करणं शक्य नाही. हा एक्झिक्युटिव्हचा अधिकार आहे. आणि या सभागृहामध्ये दिलेली आश्वासनं पाळली पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे. पण दिलेलं आश्वासन म्हणजे ज्याला इंग्रजीत गॉस्पेल ट्रूथ म्हणतात असं नाही आहे. आश्वासन समिती आपण त्याकरताच केली आहे. एखादं आश्वासन त्या परिस्थितीत दिल्यानंतर ते पाळता येत नसेल तर या सभागृहाला सांगावं लागतं की दिलेलं आश्वासन आहे, हे आम्ही पाळू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात जे एक्झिक्युटिव्हचे अधिकार आहे ते एक्झिक्युटिव्हचे अधिकार आहेत. हां, त्या स्थानावर बसलं असताना सभापती, अध्यक्ष किंवा अगदी तालिका सभापती देखील परिस्थिती अनुरूप एखादा निर्देश देऊ शकतात. पण तो निर्देश दिला म्हणजे आता त्याच्यातनं सुटका नाही, ते ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही. त्या संदर्भात जी वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थिती अनुरूपच त्याच्यावर कारवाई होते असा माझा समज आहे. आणि म्हणून आज उद्या जेव्हा या संदर्भात माननीय सभापतींना आपलं रुलिंग द्यायचं आहे ते रुलिंग देऊ शकतील. पण कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन मात्र ही आहे, हे मी या सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो.